नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगरातून 18 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संजीवनी राहुल वराडे असे या तरुणीचे नाव आहे. आज दुपारच्या सुमारास घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यातील मुलीची हालचाल पाहून पाहणारे सर्वच जण चक्रावून गेले आहेत. धुळे जिल्ह्यात सध्या महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक प्रकरणात आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेल्याचे समोर येते. परंतु धुळे शहरातील संजीवनीच्या बाबतीत घडलेला प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. सीसीटीव्हीमध्ये संजीवनी घराबाहेर पडताना स्पष्ट दिसते. त्याचवेळी समोरून एक वृद्ध व्यक्ती जाताना दिसते. तो व्यक्ती गेल्यानंतर संजीवनी अचानक चालू लागते. चालताना तिचा एक हात हवेत असा आहे जणू कोणीतरी तिचा हात धरून तिला ओढत नेत आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेत ती मुलगी एखाद्या गुंगीत किंवा झोपेत असल्यासारखी भासते. या प्रकारामुळे शासकीय दूध डेअरी परिसरात भीतीचे वातावरण आहे. काही प्रत्यक्षदर्शी आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांचे मते हे संमोहनाद्वारे केलेले अपहरण असू शकते. मुलगी स्वतःच्या शुद्धीत नसून तिला जाणीवपूर्वक एखाद्या प्रभावाने नेल्याची चर्चा नागरिक करीत आहेत. दुसरीकडे ती मुलगी एखाद्या खोल विचारात असावी व त्या तंत्रीतच घराबाहेर पडली असावी असाही एक अंदाज वर्तवण्यात येत आहे. संजीवनीचे कुटुंबीय आणि नातेवाईक तिचा सर्वत्र शोध घेत आहेत. लक्ष्मीवाडी परिसरासह शहराच्या इतर भागातही शोध घेऊन तिचा अद्याप कोणताही ठामपत्ता लागलेला नाही. दिवसाढवळ्या घडलेल्या या अजब घटनेने सारेच चक्रावले आहेत. दरम्यान संजीवनी हिच्याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तातडीने कुटुंबियाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. लोक आता या गूढ घटनेचा छडा कधी लागणार याकडे लक्ष देऊन आहेत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.